प्रशांत कोरटकरला अटक झालेली आहे. तेलंगणामध्ये ही अटक करण्यात आली आहे. एका महिन्यानंतर अटक झालेली आहे. मी आजही विधानसभेमध्ये सरकारला प्रश्न उपस्थित केलेत की प्रशांत कोरटकर आणि सोलापूरकर ज्यांनी महाराजांचा अवमान केला त्यांना अटक का केली नाही, आणि ज्याप्रमाणे नागपूरला दंगल करणारे आणि काही लोकांनी त्याला दंगल करण्याला प्रेरित करणाऱ्या लोकांवरही कायदेशीर कारवाई केली जात असेल, तर जेव्हा एका मुस्लिम समाजाच्या लोकांवर कारवाई केली जात असेल तर मग प्रशांत कोरटकर राज्यातले मंत्री आणि सोलापूरकर यांच्यावरही कारवाई त्याच पद्धती केली गेली पाहिजे आणि यांच्याही घरावर बुलडोजर टाकलं पाहिजे. सगळ्यांना समान न्याय महाराष्ट्रामध्ये असला पाहिजे, ही भूमिका आमची आहे आणि तीच भूमिका मी आज विधानसभेत मांडली. त्याचं उत्तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी द्यावं अशा पद्धतीची भूमिका आम्ही मांडलेली आहे. प्रशांत कोरटकर और सोलापुरकर, ये दोनों ने जिस तरह से छत्रपति शिवाजी महाराज का अवमान किया, कोरटकर ने तो कहा कि महाराष्ट्र में ब्राह्मण मुख्यमंत्री है, हम एक एक को देख लेंगे, ऐसे इस तरह से धमकी देने का काम कर रहा है. और जिस तरह से नागपुर की घटना में दंगल भड़काने वाले जो भी कोई हो, ऐसे सब के ऊपर कार्रवाई करने की बार बार मुख्यमंत्री बात रख रहे हैं. तो हमारा सवाल यह है कि जो दंगल भड़काने वाले लोग हैं और जिनके वजह से दंगल भड़की है, ऐसे लोगों के ऊपर कार्रवाई करने का काम वहाँ पे शुरू है. तो वो मुस्लिम है करके वहाँ पे कार्रवाई की जाएगी, लेकिन जो लोगों ने छत्रपति शिवाजी महाराज का अपमान किया और दंगल भड़काने के लिए नागपुर की जिन्हें शुरुआत की, क्या उनके ऊपर भी वही कार्रवाई की जाएगी? क्या उनके घर के भी बुलडोजर चलाया जाएगा? और जो कार्रवाई मुस्लिम लोगों के ऊपर की जा रही है वो कार्रवाई सेम इनके ऊपर भी की जाएंगी क्या? ये सवाल हमारा यहाँ पर है. प्रशांत कोरटकरला कुठेतरी राजकीय संरक्षण होतं असं वाटतंय मागील एका महिन्यापासून. बिलकुल त्याला शेवटपर्यंत जमानत मिळावी याचा प्रयत्न झालेला होता आणि तो अजूनही चाललेला आहे, तो संपलेला नाही. मी तेच तुम्हाला सांगतो की तो पूर्ण प्रयत्न त्याच्यामध्ये झाला आणि त्याच्याजवळ जी गाडी आहे ती महेश मोतेवारची गाडी आहे. एवढी महागडी गाडी घेऊन तो आणि ही महेश मोतेवारनी महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना चिटफंडमध्ये लुटलेलं आहे. त्याच्यावर कारवाई सुरू आहे, त्याच्या संपत्त्या जप्ती केल्या जाते आहे, पण त्याच्या संपत्तीचा जो लिलाव कमी किमतीमध्ये अशा प्रशांत कोरटकरांसारख्या लोकांना दिला जातो आणि त्या सगळ्या महागड्या गाड्या आज त्याच्याजवळ जे प्रशांत कोरटकरकडे जी गाडी आहे ती महेश मोतेवारची गाडी आहे. याचाच अर्थ पोलीस विभाग आणि शासनातले काही दलाल त्याच्याशी संबंधित आहेत आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये कोरटकरांना 1 महिना त्याला अटक करायला सरकारला लागलेला आहे. सरकार त्याच्यामध्ये सहभागी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.